आर्यावर्ताच्या गूढ ग्रहावर एका प्राचीन भविष्यवाणीने राक्षस राजा महाकालच्या पुनरागमनाची भविष्यवाणी केली होती. त्याने प्राचीन काळातील पौराणिक तलवार नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ही एक शक्तिशाली कलाकृती आहे जी आर्यावर्ताच्या शासकांच्या पिढ्यांमधून गेली. कविता. एक हुशार आणि निर्भय योद्धा पुरोहित, तिला येऊ घातलेल्या आक्रमणाची माहिती मिळाली. आपल्या मातृभूमीचे आणि पवित्र तलवारीचे रक्षण करण्याचा निर्धार करून तिने एक धोकादायक प्रवास सुरू केला. कविता यांनी आर्यावर्तातील लोकांना एकत्र केले, जनजाती आणि शहरे यांना एकत्र आणले. तिने ग्रहाच्या प्राचीन तंत्रज्ञानाच्या आर्य बॉट्सच्या रोबोटिक संरक्षकांसोबत एक संभाव्य युती देखील बनवली. त्यांनी मिळून युद्धाची तयारी केली. कविताने आर्य कला या प्राचीन कलेमध्ये तिच्या कौशल्याचा गौरव केला, तर आर्य बोटांनी त्यांचे चिलखत आणि शस्त्रे सुधारली. महाकालाचे गडद सैन्य आर्यावर्तावर उतरले. कविता आणि तिचे सैन्य तयार झाले. कविता आणि आर्य बोट्स आघाडीवर असलेल्या ग्रहाच्या आकाशात आणि लँडस्केपमध्ये लढाई सुरू झाली. दानव राजाच्या गडाच्या मध्यभागी कविताने महाकालाशी सामना केला. प्राचीन काळातील तलवार तिने अंधारावर चालवताना तेजस्वीपणे चमकली. शेवटच्या जोरदार फटक्याने कविताने महाकालाचा पाडाव केला, त्याच्या काळ्या शक्तींचा नाश केला. राक्षस राजाचे सैन्य नाहीसे झाले आणि आर्यावर्ताचा उद्धार झाला. कविताला हिरो मानून लोकांनी आनंद व्यक्त केला. आर्य बोटांनी तिच्या शौर्याला सलाम केला आणि प्राचीन तलवार नूतनीकरणाने चमकली. कविताने ती तलवार आपल्या पवित्र मंदिरात परत केली आणि पुढील पिढ्यांसाठी तिचे संरक्षण सुनिश्चित केले. आर्यावर्ताने शांतता आणि समृद्धीच्या नव्या युगात प्रवेश केला. ज्ञानी ऋषींनी घोषित केले, जेव्हा धैर्य आणि एकता प्रबल असते, तेव्हा सर्वात गडद धोके देखील आर्यावर्ताच्या प्रकाशावर विजय मिळवू शकत नाहीत. कविताच्या आख्यायिकेने अगणित कथांना प्रेरणा दिली. आर्यावर्तातील लोकांना आठवण करून दिली की त्यांची शक्ती एकता, धैर्य आणि त्यांच्या वारशाचे अटूट संरक्षण यात आहे.